वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण एस-एस-सीचे काही क्वेश्चन बघणार आहोत. मिक्सरचा क्वेश्चन आहे बघा. मिल्क आणि वॉटरचा रेशो दिला आहे तुम्हाला किती? 7:3. मिल्क आहे 7x आणि वॉटर आहे 3x. त्याच्यामध्ये 50 लिटर मिल्क ॲड केलं आहे. मिल्क होतं 7x, त्याच्यात 50 लिटर ॲड केलं. वॉटर तेवढंच आहे 3x आहे. आणि 50 लिटर मिल्क ॲड केल्याच्या नंतर नवीन जे मिल्क झालेलं आहे ते 80% आहे मध्ये रिझल्टंट मिक्सचर. म्हणजे काय? जर तुमचं टोटल मिश्रण हे 100% असेल तर त्याच्यामध्ये मिल्कचा जो पार्ट आहे तो 80% आहे. मग 100%पैकी जर मिल्क 80% असेल तर राहिलेलं 20% काय असणार आहे? वॉटर असणार आहे. म्हणजे मिल्क आणि वॉटरचा रेशो झाला 80 आणि 20. 20 20 चोक 80. ह्याला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करू आपण. 7x प्लस 50 इक्वल्स टू 4 त्रिकोण 12x. इकडे 7x मायनसमध्ये जातील. 12x मायनस 7x इक्वल्स टू 50. म्हणून 5x इक्वल्स टू 50. तर एक्सची व्हॅल्यू येईल 10. जर एक्सची व्हॅल्यू 10 आली तर विचारले आपल्याला इनिशियल क्वांटिटी, मिल्कची इनिशियल क्वांटिटी विचारल्या. मग मिल्क किती होतं इनिशियली? 7x होतं. म्हणून 7 गुणिले 10 इज इक्वल टू 70 लिटर. या क्वेश्चनचा आन्सर असेल 70, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे एस-एस-सी CHSL 2024ला विचारला आहे. Arun's salary decreased by 50% and subsequently increased by 50%. Then how much percent did he lose? एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस पर्सेंटेजमध्ये एखादी गोष्ट सेम पर्सेंटेजनं वाढत असेल आणि सेम पर्सेंटेजनं कमी होत असेल तर ती व्हॅल्यू हमेशा काय होते? डिक्रीजच होते. मग याचं शॉर्टकट आहे. कितीनं डिक्रीज होते? तर त्या नंबरचा स्क्वेअर भागिले 100. 50% वाढायला 50% कमी व्हायला तर ते कमीच होणार आहे. कितीनं? त्या 50चा वर्ग. 50चा वर्ग म्हणजे 50 गुणिले 50 भागिले 100. 0 0 कटला, हा 0 कटला. 5 गुणिले 5 म्हणजेच किती? 25% ती व्हॅल्यू लूज होणार आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 25%, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे एस-एस-सी CHSL 2024लाच विचारला आहे. अवरेजचा क्वेश्चन विचारला आहे. अवरेज स्पीड. आता इथं डिस्टन्स सारखं नाही. जर डिस्टन्स सारखं नसेल त्यावेळेस अवरेज स्पीड कशी वापरतो आपण? त्याला सरासरी वेग म्हणतात. तर टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाईम. टोटल डिस्टन्स भागिले टोटल टाईम हा सरासरी वेग अवरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे. कधी? जर डिस्टन्स सारखं नसेल तर. बघा, पहिलं किती किलोमीटर डिस्टन्स? पहिलं 60 किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि नंतरचं 90 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मग आपल्याला टोटल टाईम कसा काढतो? डिस्टन्स भागिले स्पीड. सुरुवातीचं किती? 60 किलोमीटरचं डिस्टन्स 40च्या स्पीडनं गेले म्हणजे इथं टाईम किती लागला? 0 0 कटला. 2 6 2 4 3/2 तास. नंतरचं 90 किलोमीटरचं डिस्टन्स 45च्या स्पीडनं गेले म्हणजे इथं टाईम किती लागला? 2 तास. टोटल टाईम किती लागला? 3/2 प्लस 2. वरचं सॉल्व करा. 90 आणि 60 150. 150 भागिले 2 4 4 आणि 3 7 भागिले 2. हे 2 वरी जाणार म्हणजे 150 दोन्ही 300 झालं. 300 भागिले 7. सॉल्व करा. 7 चोक 28. 2 उरले 20 झाले. 7 दोन्ही 14. किती उरले? 6 उरले. म्हणून आन्सर आलं 42 6/7 किलोमीटर पर आवर. ही झाली सरासरी वेग. नेक्स्ट एस-एस-सी CHSL ला विचारला आहे. प्रॉफिट लॉसचा प्रश्न आहे. शॉपकीपर डिसाईड टू राईज द मार्क प्राइस ऑफ आर्टिकल 40%. जर कॉस्ट प्राइस त्याची 100 असेल तर त्याची मार्क प्राइस 40% जास्त म्हणजे 140 आहे. आणि त्यानं विचारले हाऊ मच पर्सेंटेज डिस्काउंट शुड बी एबल सेल द आर्टिकल ॲट द ओरिजिनल मार्क प्राइस. म्हणजे किती पर्सेंटचं डिस्काउंट दिलं म्हणलं की मार्क प्राइस ओरिजिनल मार्क प्राइसलाच त्यानं सेल केलं. याचा अर्थ काय? इथं कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस काय इक्वल आहे. आपल्याला डिस्काउंट माहिती आहे. डिस्काउंट कसं काढतो आपण? मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस भागिले मार्क प्राइस इंटू 100. मग 140 रुपयाची वस्तू त्यानं 100ला विकायले. 140 मायनस 100 भागिले 140 गुणिले 100. किती टक्क्याचं डिस्काउंट दिलं? 40 भागिले 140 गुणिले 100. हा 0 कटला. 2 2 4 2 7 14. 2/7 किती असतं? 28.4/7%. या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट आहे एला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, बीला 40 दिवस लागतात, तर दोघांना किती दिवस लागतील? शॉर्टकट सगळ्यांनाच माहिती आहे. वरी दोघांचा गुणाकार करायचा, खाली दोघांची बेरीज करायची. किती येईल मग? 10 गुणिले 40 आणि दोघांची बेरीज 40 आणि 10 50. 0 0 कटलं. 5 1 5 5 2 10 म्हणजेच किती दिवस लागतील? 8 दिवस. LCM सुद्धा हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंपल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे बघा. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PNR भागिले 100. याच्यामध्ये काय काढायचं? टाइम काढायचा आहे. आणि सिंपल इंटरेस्ट आणि सम ऑफ मनी इक्वल आहे म्हणले. जर सिंपल इंटरेस्ट एक्स असेल तर प्रिन्सिपल सुद्धा एक्स आहे. टाइम पिरियड काढायचा, यांची व्हॅल्यू काढायची. रेट किती आहे? 2 6/60%. 7 2 14. 14 आणि 6 किती झालं? 20 भागिले 7. 100. 20 1 20 20 5 100. x कटलं म्हणजे यांची व्हॅल्यू किती आली? 7 5 35. किती वर्ष लागतील? 35 वर्ष. ऑप्शन नंबर ए.
नेक्स्ट क्वेश्चन आहे ट्रायंगल जॉमेट्रीचा क्वेश्चन आहे. दोन सिमिलर ट्रायंगल आहेत बघा, ट्रायंगल एबीसी हे दोन सिमिलर ट्रायंगल आहेत, ट्रायंगल डीईएफ. त्यांचा पेरिमीटरचा रेशो दिलाय तुम्हाला किती? 24/9. आणि दोन सिमिलर ट्रायंगल आहेत तर त्यांच्या एरियाचा रेशो विचारला. मग जर सिमिलर ट्रायंगल असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असेल? पेरिमीटरचा स्क्वेअर करा, तुम्हाला एरियाचा रेशो भेटून जाईल. 3 8 24, 3 त्रिक 9, 8चा वर्ग भागिले 3चा वर्ग, 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9, म्हणून त्यांचा एरियाचा रेशो आला 64:9. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे अ मॅन स्पेंड 60% ऑफ सॅलरी ऑन हाऊस होल्ड एक्सपेन्सेस. सपोज 100% सॅलरी आहे, 100%मधली त्यानं 60% सेल केले कशावर? सॅलरी हाऊस होल्ड एक्सपेन्सेसवर खर्च केली आहे. 20% सॅलरी त्यानं रेंटवर खर्च केली आहे आणि तरीसुद्धा त्याच्याकडे अजून किती उरली? 60 आणि 20 80 गेली, अजून 20% रिमेनिंग आहे. त्या 20% रिमेनिंग आहे त्याच्या 80% त्यानं डोनेट केली आहे. मग 20 उरली होती त्याची 80% 16 गेले, म्हणजे अजून सुद्धा त्याच्याकडे 4% शिल्लक आहे. आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं त्याच्याकडे 20,000 रुपये सेव्ह आहेत. तर विचारलं त्याची सॅलरी किती असेल? सॅलरी होती 100%, तर 100% बरोबर किती? 4 1 4, 4 5 20, 5,000 गुणिले 100 म्हणजेच त्याची इनिशियल सॅलरी होती किती? 5 लाख. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 5 लाख. ऑप्शन नंबर बी. धन्यवाद.